मित्रो, आपल्या देशातली लोकशाही प्रक्रिया ही ज्या काय पद्धतीची असेल ती, काही जण कुचेष्टेने त्याला अडाण्याचा गाडा किंवा अन्य संबोधनं वापरत आलेले जरी असले तरी 2014पर्यंत ती जी काही लोकशाही आहे ती प्रत्यक्ष जाज्वल्य स्वरूपाची यासाठी होती की जनमताचं प्रतिबिंब जसं असेल तसं जे आहे तसं अगदी EVMमध्ये सुद्धा ते, आणि पूर्वी तर बॅलेट पेपर होते त्यात 100% ते प्रतिबिंबित होत होतं. पण 2014 नंतर असं काहीतरी झालेलं आहे की या जनतेचा त्या EVMवरचा संपूर्ण विश्वास उडालेला आहे. या देशात या EVMवर अशा तऱ्हेनं संशय व्यक्त होत असताना जाणीवपूर्वक 2014 नंतर जे सत्ताधारी या देशात आलेले आहेत सत्तेवर ते या EVMचाच आग्रह धरत आहेत. काल एका शिवसेना महिला नेत्या सुषमा अंधारेंनी फार चांगलं संबोधन केलं की त्या म्हणाल्या की जे ED CBI ITच्या भीतीने पळून जातात त्या नेत्यांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की त्यात काय त्या धाडींबद्दल गैर आहे. असं BJPवाले कायम म्हणत आले की ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्याच तालात सुषमा अंधारे असं म्हणाल्या की मग ह्या बॅलेट पेपरबद्दल ह्यांना भीती कशाला असेल, डर नाही त्याला, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे, आपल्या जर आमच्या घोषणा आपण पाहिल्यात की ह्या EVMच्या पोपटातच या सगळ्या हुकुमशाहीचा प्राण दडलेला आहे. बरं, ही कशा पद्धतीने EVM मॅनेज होऊ शकते? ते अनेक प्रकारे होऊ शकते. भारतीय EVM मशीन्स ह्या स्टँड अलोन आहेत, त्या हॅक होऊ शकत नाहीत, मान्य. जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने त्या इंटरनेट वायफाय किंवा ब्ल्यूटूथनी जोडलेले असतात, कारण त्यांच्याकडे जे इलेक्शनचं आयडेंटिफिकेशन असतं ते तुमच्या नागरिकांच्या बायोमेट्रिकशी जोडलेलं असतं. आपल्याकडे तसं नाही आहे, ती स्टँड अलोन आहे, मान्य. ती हॅक कदाचित होत नसेल, बट इट इज इझिली प्रोग्रॅमेबल. आणि त्यात अनेक गोष्टी, त्या तांत्रिक बाबीत मी जास्त शिरत नाही, कित्येक प्रकारे ते करता येऊ शकतं. तुम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यात तुमचं कंट्रोल युनिट आहे ते सुद्धा रिप्लेस करता येऊ शकतं. प्री लोडेड मतांचं युनिट तुम्हाला कसं आणता येऊ शकतं आहे. माधव देशपांडेंसारख्या भारतीय तज्ज्ञांनी जे ओबामा प्रशासनाला सल्लागार राहिलेले आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्ही जोडणी करताना, अंतर्गत जोडणी करता जरी त्या वायफायशी कनेक्टेड, इंटरनेटशी कनेक्टेड, ब्ल्यूटूथशी कनेक्टेड नसल्या तर इंटरनली त्या कनेक्टेड आहेत. तुम्ही मध्ये एक VVPAT मशीन टाकल्यानंतर त्या VVPAT मशीनमध्ये जे तुम्हाला दिसतं तेच कंट्रोल युनिटमध्ये येईल असं नाही. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने एखादा ॲस्टेरिक टाकून तुम्हाला ती प्रोग्राम मॅनेज करता येतो. हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं. त्याचं आपल्याकडे जिओ लोकेशन ट्रॅकिंगसुद्धा होत नाही की ट्रेसेबिलिटी येत नाही. जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे कनेक्टिव्हिटी नव्हे, जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे इंडिपेंडंटली एखादी चिप लावून ते फक्त कुठे मिसप्लेस होत नाहीत ना हे पाहणं. अशा अनेक बाबी आहेत. काही जण म्हणतात त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, त्यात चेकसम प्रोग्रॅम टाकले गेले पाहिजेत. गुंतागुंतीच्या गोष्टी खूप आहेत. आज परिस्थिती अशी आहे की या सगळ्या EVMवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ही लोकशाही जर धोक्यात येणार असेल, भारतीय नागरिकांचं मताचं प्रतिबिंब जर मतपेटीतनं EVMच्या बॉक्समधनं मशीनमधनं दिसत नसेल तरी भारतीय जनता स्वस्थ बसू शकत नाही. आम्हीही स्वस्थ बसू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीची टीका टिप्पणी केलेली आहे की राजकीय पक्ष जिंकले तर स्वतःमुळे आणि हरले तर EVMमुळे म्हणतात, या टिप्पणीचा धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरनं आम्ही अत्यंत तीव्र शब्दात धिक्कार करतो. कारण हा विषय राजकीय पक्षांचा अजिबात नाही, असला तर तो कमी आहे. या भारतीय नागरिकांचा विषय आहे. या राजकीय पक्षातल्या सध्याच्या प्रस्थापित कुठल्याही नेत्यांनी आणि कदाचित त्यांच्या पूर्वजांनी कुठलंही बलिदान केलेलं नाही देशासाठी. या देशासाठी अनेक नरवीरांनी बलिदान दिलेले आहेत, तुरुंगवास भोगलेले आहेत. पंडित नेहरूंसारख्याने 11 वर्ष, महात्मा गांधींनी असंख्य उपोषण, तुरुंगवास, काय लोकांनी भोगलेलं नाही. अनेक आपले भगतसिंग, सुखदेव, किती जणांची नावं घ्यायची, मंगल पांडे, सगळ्यांनी आपली बलिदानं दिलेली आहेत. त्या सगळ्या आपलं हे सगळं स्वातंत्र्य आहे, हे सगळं आज गमावण्याची भीती निर्माण झालेली. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेधात्मक आता आंदोलन आम्ही सुरू करत आहोत. आपल्याला माहीत असेल की या ठाण्यात एकमेव धर्मराज्य पक्ष होता की ज्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा आपण आला होतात EVM विरुद्ध आंदोलन केलं होतं. राजकीय पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. खाजगी स्वरूपात भानू प्रताप सिंग असोत, सिब्बल असोत किंवा
मेहमूद प्राचा असोत, यांनी एवढ्या पराकोटीचे प्रयत्न केले, पण राजकीय पक्षांनी काँग्रेस सकट दुर्दैवाने विरोधी पक्षांनी साथ दिली नाही आणि आज त्याची कटुफळ सगळीजणं भोगत आहेत. तर हे कसं होतं, काय होतं, त्याच्यावरची विविध प्रश्न, ज्याला FAQ म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सली आस्क क्वेश्चन्स, ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला 21 आमच्या घोषणा आहेत. या 21 कलमी कार्यक्रमात तुम्हाला सगळ्याची त्याची कोणालाही उत्तरं मिळू शकतात. आम्ही करतो आहोत असं, नागरिकांना विचारतो. हे सार्व आपल्या देशात मतदान हे एकमेव लोकशाहीचं निदान म्हणून वापरलं जातं. जगभरात अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतलं जातं, रेफरंडम घेतलं जातं. आपल्या देशात दुर्दैवाने ती प्रथा नाही. आपल्या ज्या शेवटचं रेफरंडम गोवा प्रश्नाच्या वेळेला झालं होतं. तर हे एक प्रकारचं असं सार्वमत आम्ही घेत आहोत. तुम्ही मार्कडवाडीतलं जे मॉक पोल होतं ते पोलिसी दडपशाहीनी, काय एवढी भीती वाटते तुम्हाला, कसली भीती वाटते तुम्हाला? याचाच अर्थ आहे दाल में कुछ काल आहे. काल नाही, अखेर ती म्हणतात ना, सगळी डाळच तुमची ती काळी कुट्ट आहे. तर आम्ही ह्या मतपेटीसुद्धा काहीतरी बोलते, फार प्रभावी बोलते ती. त्याच्यात आम्ही लोकांना विचारतो आहोत, ही अशी स्लीप आहे की तुम्हाला EVM हवं आहे, लोकांनी ठरवायचं. तुम्हाला EVM हवं आहे की तुम्हाला बॅलेट पेपर हवा आहे, लोकांनी चॉईस द्यायचा. लोक थप्पे मारत असं जागोजागी आम्ही करणार आहोत. त्याची सुरुवात आज विश्व मानव दिवस आहे. आपल्याला माणसाला माणूस म्हणून माणूसपणाचे काही मूलभूत हक्क आहेत. त्यातलाच पारदर्शक मतदान हा सुद्धा आपला एक हक्क आहे आणि तो बजावण्याचं आवाहन आम्ही सगळ्यांना करत आहोत. लोक मतदान करतील आणि त्याचा निकाल आम्ही सगळ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी आम्ही फिरणार आहोत या आठवडाभरात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक अत्यंत प्रत्ययकारी, क्रांतिकारी अशा तऱ्हेचं साधं सोपं पण जे सार्वमताच्या जवळ जातं असं एक आंदोलन आपण मागे पाहाल तर आता अमृत महोत्सव आपल्या प्रजासत्ताकाचा येतो. प्रजासत्ताक, प्रजामालक आणि मग तुमचे सगळे सरकारी अधिकाऱ्यांपासून कुठलेही जे काही मंत्री संत्री कोण असतील ते, हे सगळे पगारी नोकर आमचे तुमचे आहेत. ही भावना आता लोकांमध्ये जागे व्हायला पाहिजे. म्हणून या प्रजासत्ताकाच्या संदर्भात एक सार्वमत घेण्याचा धर्मराज्य पक्षाचा मूलभूत प्रयत्न आहे. आणि म्हणून या अमृत महोत्सवी 26 जानेवारी 2025 रोजी आम्ही आम जनतेला ठाण्यापासून सुरुवात करून महाराष्ट्रभरात तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे. ज्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही जो आपला प्राण समजतो असं या प्रत्येकाने हा विषय महाराष्ट्रभरात आणि मग देशभरात नेला पाहिजे. अनेक बडे यूट्यूबर्स आहेत, ध्रुव राठीसारखे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत. या सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे. भले त्याची सुरुवात, त्याची गंगोत्री जरी धर्मराज्य पक्षाने आपल्याला आचमनासाठी दिली असली तरी त्याचा गंगासागर, गंगा नद व्हायला पाहिजे, महानद व्हायला पाहिजे. यासाठी 26 जानेवारी रोजी ठाण्यापासून महाराष्ट्रभरापासून अगदी दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतभर असं आम्ही आवाहन करतो आहोत, जे सर्वांनी उचलून धरलं पाहिजे की 26 जानेवारीची रात्र बरोबर 9 वाजता अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी फक्त 5 मिनटं, आपल्याला कुठलीही मेहनत करायची नाही, कुठलाही धोका पत्करायचा, रस्त्यावर नंतर उतरा. 9 वाजल्यापासून बरोबर पुढे 5 मिनटं, 9 वाजून 5 मिनटापर्यंत आपापल्या घरातले आणि जिथले जिथले शक्य असतं, दुकानं, आस्थापनं, जिथलं आपल्याला शक्य असेल, ज्यावर आपलं नियंत्रण आहे अशा वास्तूंमधले संपूर्ण दिवे बंद करा. फक्त 5 मिनटं आवाज उठू द्या. हा सार्वमताचा आवाज असेल आणि हा आवाज, याची स्पंदनं या दिल्लीच्या तख्ताला, मदांध तख्ताला फोडण्या एवढी सक्षम असतील. हे आवाहन इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने शिवाय पत्रकं काढून लक्षावधी जी काय आमची लघु ताकद असेल, छोटी ताकद असेल, त्या ताकदीने पण हा विषय सगळ्यांनी उचलून धरला पाहिजे. पुन्हा अशी संधी येणार नाही. अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे जाज्वल्य संधी आहे. जेव्हा ते प्रयत्न करतील की तुम्हाला अमृत महोत्सवी युगात तुमचे सगळे मूलभूत प्रश्न, प्रजासत्ताकाच्या पुढे उभा राहिलेला लोकशाहीचा हत्या होत असताना, प्रजासत्ताकाचा खून होत असताना तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी तुमचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्यावेळेला नेमका अशा वेळेला आपण आवाज उठवत आहोत. हे आता प्रजासत्ताक राहिले, इथे आता लोकांचं, लोकशाहीचं प्रतिबिंब मतपेटीतनं प्रकट होणं थांबलेलं आहे. कारण
या EVM बदलल्या गेल्या पाहिजेत. अनेक त्याच्यावर लोक म्हणतील की VVPAT मशीन जोडले, आम्ही त्या VVPATच्या मतमोजणी करतो, त्यासुद्धा अनेक प्रश्न आहेत. आज ह्या गोष्टीत मी शिरलो तर त्याला 2 तास लागतील. कोणी त्याबद्दल कधीही मला प्रश्न करू शकता, कोणालाही करू शकता, तज्ज्ञांनाही करू शकता. हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे आणि एवढे व्हेरिएबल्स मॅनेज करायचे आहेत. या सगळ्या गोष्टींवर संपूर्ण ताबा मिळवणं आताच्या काळात शक्य जरी असलं तरी BJP किंवा त्यांचे काय NDA जी काय गठबंध हे आहेत सत्तेवर, तोपर्यंत या युती या सरकारवर आमचा काडीचाही विश्वास नाही. हे सरकार गेल्यानंतर त्याच्यात सुधारणा करायला विचार करता येऊ शकतो. तज्ज्ञांची समिती नेमता येऊ शकते, विरोधी पक्षांना त्यात प्राबल्य देता येऊ शकतं, त्यांचा आवाज अंतिमतः ठरवता येऊ शकतं. तुम्हाला निवडणूक आयोगावर तुम्ही कोण नेमताय? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा तुम्ही अनादर करून कायदा बनवता. एकाकडे शहाबानो खटल्याबद्दल तुम्ही बोलता, काय बोलता की त्या खटल्यातला जो काय पोटगीचा निकाल दिला होता तो संसदेने बदलला राजीव गांधी पंतप्रधान असताना, त्याच्याबद्दल आजही कडवट टीका होते. मग तुम्ही का बदललात? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती, विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान यांच्या समितीने नेमायचं निवडणूक आयोग. असं असताना तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातलं मताधिक्य तयार करता आणि निवडणूक आयोग नेमता. कोण नेमलेत? आणि म्हणून यांच्यावर आमचा काडीचाही सगळ्या स्वायत्त संस्था आज यांनी गुलाम बनवून टाकलेले आहेत. तुम्ही पाहाल आत्ता मला वाटतं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात गेले होते. ते जाणं हाच मोठा धक्कादायक गोष्ट आहे. ते काय बोलले, पुढे बोलले, ते तर अजून सगळं घातकी आहे लोकशाहीच्या दृष्टीने, ह्या देशातल्या धार्मिक सद्भावनेच्या दृष्टीने. पण या पद्धतीने जर उच्च शिक्षित सगळी मंडळी वागणार असतील, स्वायत्त संस्थांमधली प्रमुख असलेली, आणि स्वायत्त संस्था जर सरकारच्या गुलाम होणार असतील तर आपल्याला वेगळा विचार करणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात धर्मराज्य पक्ष करतो आहे. 26 जानेवारीला पुन्हा एक वार सांगतो, रात्री 9 वाजता आपल्याकडे अजून 1 महिन्यापेक्षाही जास्त कालावधी आहे. हा सगळीकडे विचार गेला पाहिजे. आणि जर 5 मिनटं भारतभर काळोख पसरला तर ज्यांना अक्षरशः शरण यावं लागेल. आणि पुन्हा आपल्याला लोकशाहीकडे ज्या मतपत्रिकेवर निवडणूक, कागदी मतपत्रिकेवर बॅलेट पेपरला निवडणुकीकडे आपल्याला वळता येईल. त्याशिवाय या देशातल्या प्रजासत्ताकाला आणि या देशातल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याकरिता दुसरा कुठलाही पर्याय नाही. धन्यवाद. एक आमदार आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये, दिल्लीच्या विधानसभेमध्ये पुराव्यानिशी त्यांनी एक डेमो करून दाखवला असं, आणि की कशा प्रकारे त्या मशीनमध्ये मतफेर करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं, की कशी मतं पडतात आणि ज्यांना जिंकायचे त्यांना कुठला कोड दाबल्यानंतर ते मतं पडतात. हे सगळं दाखवलेलं असताना विधानसभेत पूर्ण नॅशनल चॅनलवर ते सगळं लाईव्ह दिसतं. असं असताना सुद्धा अजून सुद्धा निवडणूक आयोग याच्यावर काही करत नाही. सौरभ भारद्वाजांनी ते केलं. यापूर्वीसुद्धा तसंच अनेकांनी केले. भानुप्रताप सिंग किंवा इतर लोकांनी आणि महमूद प्राचा यांनी आता पंजाब, हरियाणा हायकोर्टाकडनं, उच्च न्यायालयाकडनं काही अनुकूल निर्देश मिळवले. याचाच अर्थ असा की या देशात आता लोकशाही संपलेली आहे, अघोषित आणीबाणी आहे. तुम्ही अन्यायाच्या दारातच तुम्ही न्याय मागायला जात आहे, तो मिळणं शक्य नाही. तुम्हाला आता हे प्रजासत्ताक आपलं आहे, BJPचं किंवा संघाचं प्रजासत्ताक अजिबात नाही. हे कधी स्वातंत्र्याच्या काळात लढत नव्हते. राजू परोळकर यांनी फार एक चांगलं वाक्य वापरलं की जे त्यावेळेला बुलेटला घाबरले आज बॅलेटला घाबरत आहेत. तर ही परिस्थिती आहे आणि ती आपल्याला जळजळीतरित्या कळली पाहिजे, भावली पाहिजे. आणि त्याच्यावर तुमचं आमचं काम आहे. रस्त्यावर तर जनता या देशाचा मालक आहे, कुठला राजकीय पक्ष नाही, कुठली संस्था नाही, अनरजिस्टर्ड आहे. या अशा संस्था काय मालक आहेत काय देशाच्या? त्या आपल्याला हे सगळं जर या पद्धतीने जर ते ऐकत नसतील, त्यांचा प्राण त्या EVMच्या पोपटात दडलेला असेल तर आपल्याला त्या EVMला संपवावं लागेल. त्याशिवाय यांची जी दादागिरी आहे, दहशत आहे, हुकुमशाही प्रवृत्ती आहे, जे बनाना रिपब्लिक किंवा बुलडोझर रिपब्लिककडे घेऊन जाणारी आहे, ती संपणार नाही मित्रांनो. आपल्याला हातात घ्यायला लागेल सगळं.
सर, ईव्हीएम विरोधात आता तुम्ही रस्त्यावर उतरताय, मात्र लोकसभेमध्ये बिल पास करणारे वन नेशन वन इलेक्शन त्याकडे कसं बघता? ते तर अजूनच घातकी आहे. तुम्हाला एकीकडे सांगत होते हे राजीव कुमार की निवडणूक घेणं काय सोपं काम आहे का? 7-7 टप्प्यात 8-8 टप्प्यात त्यानं ते मनमानी कारभार चाललेला आहे, ज्याला आर्बिट्ररी का म्हणतो ना आपण. मनमानी कारभार चालले. ह्यांना कोण प्रश्न विचारले तर हे शेरोशायरी ऐकवतात, कुठले तरी एखाद्या जलसा चालल्यासारखं. म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर उथळ, कारण तुम्हाला दुसरा पर्याय नसतो. हे ज्या पद्धतीने वागतायत ह्याचा अर्थ यांना एकदा मशीन्स प्रोग्रॅम केल्या, यांचा विजय निश्चित झाला की यांना कोण विचारणार आहे? हे सगळं संघराज यांच्या जे लोकसत्ताक आहे प्रजासत्ताक न राहता संघसत्ताक होईल, भाजप सत्ताक होईल. हे होऊन द्यायचं का? हे तुम्ही पहा. त्यामुळे हे सगळं त्यांना काय करायचं आहे की निवडणुका त्यांना नकोच आहेत. तुम्ही नीट लक्षात घ्या. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे त्यांना निवडणुकीचा तिटकार आहे. लोकभावनेचा त्यांना आदर नाही करायचा आहे. त्यांना मुठभरांचं वर्चस्व हवं आहे, मुठभर भांडवलदारांचं वर्चस्व हवं आहे आणि त्यांच्या हातात पूर्ण सत्ता द्या, मत्ता द्या की जी बहुजन समाज आहे त्याला नियंत्रण त्याच्यावर प्रस्थापित करता येतं. हे त्यांचं धोरण आहे, लिखित धोरण आहे. गोळवळकर गुरुजींच्या पूर्वीच्या लिखाणापासून आतापर्यंत किंवा हजारो वर्षांपूर्वी यांच्या पूर्वसुरींनी जे काय ज्या पद्धतीने या भारतावर समाज ताब्यात ठेवला, मुठीत ठेवला, अस्पृश्यता रुजवली, पसरवली, बहुजनांना नियंत्रित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, महात्मा गांधी काय, अन्न कोण काय, या सगळ्यांना त्याविरुद्ध एल्गार पुकारायला लागला. तर ती मंडळी हे असं म्हणणारच. त्यावेळेला त्यांना ते एक वन नेशन वन इलेक्शन मॅनेज करता येतं. मग यांच्या म्हणण्याप्रमाणे हे म्हणतील तसं. हे म्हणाले उद्या सूर्य पूर्वेला उगवतं, पश्चिमेला उगवतं, तर आपण म्हणायचो हो पश्चिमेला उगवतो. तर हे सगळं त्यासाठी चाललेलं. त्यांनी निवडणूकच मुळात नको आहे. मग ते एक स्टॅलिन फार पूर्वी म्हणायचा, स्टॅलिन म्हणायचा की निवडणुकीत मतदान करणारे मला महत्त्वाचे नाहीत, मतमोजणी करणारे महत्त्वाचे. इथे तसं आहे. EVM जिथे बनावट आता कुठे गुजरातमध्ये बनवतात, लक्षात घे. निवडणूक आयोग नेमतो कोण? गुजराती लॉबी नेमते. आता अजून काय तुम्हाला पाहिजे हो? आणि गुजरातची नीतिमत्तेविषयी मी काय बोललं पाहिजे का? आपल्याला यश आणि पैसा मिळवायचा आहे, तो कुठल्या मार्गाने मिळवायचा, तो मार्गाचा विधी निषेध त्यांना कधी नव्हता, कधी नसतो पारंपरिकरित्या. महाराष्ट्र हा सरस्वती पूजक आहे, लक्ष्मी पूजक कमी, सरस्वती पूजक जास्त विशेषतः. आणि म्हणून ह्या महाराष्ट्राने आता मोठी जबाबदारी पत्करली पाहिजे की या देशाचा गाडा लोकशाहीचा पुन्हा रुळावर आणला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन ही सगळी भंपकबाजी आहे. त्यांना इलेक्शनच नको आहे. थोडक्यात सगळं चटावरचं श्राद्ध त्यांना उरकायचं आहे, त्यासाठी त्या घोषणा आहे. जागोजागी तुम्ही नाक्यानाक्यावरती जनजागृती करणार आहात अशी मतपेटी घेऊन. हो बरोबर बरोबर. पण त्याचं पुढे काय करणार? त्याची मतमोजणी होईल आणि किती नागरिक EVMच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक बॅलेट पेपरच्या बाजूने आहेत ते आपल्याला सांगितलं जाईल. हा तर आमचा लघु प्रयोग आहे, पायलट प्रोजेक्ट आहे. तो मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. मार्केटवर त्यांना अडचण होती, त्यांना असं वाटतं निवडणूक आयोगाला हे पर्याय देत आहेत. आता आम्ही काय निवडणूक आयोगाचं काम करत नाही. आम्ही जनमताची वेगळी चाचणी करतो. इथे कुठले उमेदवार नाही आहेत, फक्त लोकांच्या सार्वमत रेफरंडम नोंदवू पाहतो. त्याला निवडणूक आयोग काय आक्षेप घेणार किंवा तुमचं पोलीस काय म्हणून दडपशाही करणार. आणि दडपशाही करून पाहावी. आम्ही प्राण अर्पण करायला तयार आहोत, रक्त सांडवायला तयार आहोत. जे योग्य आहे ते योग्य आहे. मार्केटवाटला प्रयोग वेगळा होता. त्याला ते एक वेळ थोडासा आक्षेप घेऊ शकतात तांत्रिकदृष्ट्या. निवडणूक झाली आणि तुम्ही तेच उमेदवार पुन्हा तेच सगळं कसं करता म्हणून त्यांना थोडासा कायद्याची एक पळवाट मिळते. इथे तसं नाही ना. हे लोकांना आम्ही विचारतो, तुम्ही नाही घेत सार्वमत, आम्ही घेतो. अहो आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेला नव्हतो का सार्वमत घेत? आमचेच तर कार्यकर्ते पुण्यापासून ठाण्यापासून मुंबईपर्यंत शेकडो हजारो कार्यकर्ते उभे होते आणि एकेका मुद्द्यावर आम्ही सार्वमत घेत होतो. त्यातलाच प्रकार आहे. आपल्या सगळ्यांचं त्यात सहकार्य अपेक्षित आहे.